नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना कॉलरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला काही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, त्याच्यावर आज हा व्हिडिओ बनवणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मी इथं कॉलरच्या ब्लाऊजची बॅक साईडची कटिंग करून घेतलेली आहे. तर कॉलरचे ब्लाऊज घेताना आपल्याला गळा रुंदी किती घेतली पाहिजे, शोल्डर किती टाकलं पाहिजे, मुंडा किती घेतला पाहिजे आणि उंचीमध्ये सुद्धा आपल्याला काय बदल केला पाहिजे ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, उंची सगळ्यात पहिले तर आपण जे आपलं नॉर्मल ब्लाऊज असतं ना त्याच्यामध्ये जी उंची घेतो ना त्याच्यापेक्षा आपल्याला इथं आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तर आपल्याला कॉलरच्या ब्लाऊजमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायची. तर बघा, इथं उंची आहे 15, तर मी 16.5 इथं उंची घेतली आहे. त्यानंतर शोल्डर. तर शोल्डरमध्ये काय येतं, शोल्डर आपलं जितकं पण शोल्डर येत असं आपलं अंगावर जेव्हा आपण माप घेतो जेवढं शोल्डर येत असन त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे कॉलरच्या ब्लाऊजमध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं अर्ध जे येईल शोल्डर त्याचा अर्ध टाकायचं आहे. सपोज शोल्डर आहे 14, तर 14चा आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून शोल्डर येतं 15वर, तर 15चा आपल्याला अर्ध करायचं आहे इथं. आता इथं इंच शोल्डर होतं 15चं, त्याच्यामध्ये 1 इंच मी ॲड केला, तर शोल्डर झालं 16चं, इथं 8वर मी टाकलं आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डर डाऊन करायचं आहे. शोल्डर डाऊन करताना जवळजवळ 1 इंच आपल्याला शोल्डर इथं डाऊन करायचं आहे मुंड्याच्या बाजूने. आणि जिथं आपण शोल्डर डाऊन करू तिथून आपल्याला मुंडा मोजायचा आहे. आणि मुंडा पण आपण जो नॉर्मल ब्लाऊजला जो मुंडा घेतो त्याच्यापेक्षा आपल्याला इथं जवळजवळ अर्धा इंच मुंडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता तुम्हाला एक लक्षात घ्या, उंचीमध्ये आपल्याला आपण जे नॉर्मल ब्लाऊजमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतो तिथं आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कॉलरचं ब्लाऊज हायनेक ब्लाऊजमध्ये. कारण ते उंची जेव्हा जास्त असते तेव्हा छान पण दिसतं आणि इथं आपलं कट होतं. इथे पण आपलं हे बघा, या साईडला पण आपण इथे असं कट करणार आहोत एवढं, तर थोडं थोडं आपलं कट होत चालतं, तर त्याच्याने उंची आपली कमी नाही होऊ म्हणून आपल्याला ते अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यानंतर गळारुंदी. गळारुंदी आपल्याला जेव्हा जास्त मोठं ब्लाऊज असतं तेव्हा आपल्याला गळारुंदी ही 3.5 पर्यंत घ्यायची आहे कॉलरच्या ब्लाऊजमध्ये. आणि जेव्हा कमी मापाचं असतं, म्हणजे जसं तुमचं ब्लाऊज जर 40च्या पुढे गेलं छातीचं माप, किंवा शोल्डर आपलं 16च्या पुढे गेलं, 15च्या 16च्या पुढे गेलं, तर आपल्याला 3.5वर घ्यायचं आहे गळारुंदी. आणि जेव्हा आपलं माप छोटं असतं 32चं 36चं 38चं, त्यावेळेस आपल्याला ही गळारुंदी 3ची घ्यायची आहे. आणि मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला जो मुंडा आपण नॉर्मल घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. मुंडा तर आपण मोजूनच घेतो, अंगावर पण घेताना मी माझे बाकी पण व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बघा की मुंडा हा मोजूनच घेतला पाहिजे जेव्हा आपण अंगावर माप घेतो तेव्हा, किंवा ब्लाऊजवर माप घेताना सुद्धा आपली मुंड्याची जी गोलाई आहे ना ते आपल्याला मोजून घ्यायची आहे. पण आपले समजा ही गोलाई जर 8.5 आली आहे तर आपल्याला याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे ही गोलाई आपली 9वर आली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ब्लाऊज आपल्याला एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतं आणि कुठेही टाईट होत नाही, कारण आपलं पूर्ण मागे पॅक असतं. तर मुंडा जर हा कमी पडला तर त्याच्याने पण आपल्याला गळा असा पॅक वाटू शकतो किंवा मुंड्यामध्ये टाईट वाटू शकतो. त्याच्यामुळे ह्या प्रकारे आपल्याला हे चेंजेस करायचे आहे कॉलरचं ब्लाऊज शिवताना. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.